पण मग एम स्ट्रक्चर झाल्यानंतर मला खूप सारे क्वेश्चन्स होते कल्ला आणि थेरॉटिकल हे जर कंबाईन केलं तर अजून मुलांना त्याचा उपयोग होईल, म्हणून मग मी सिव्हिल इंजिनिअरिंग ट्रेनिंग सेंटर हे स्टार्ट केलं. म्हणजे माझ्या सुरुवात तिथून झाली की सगळ्या गोष्टी तुमच्या मिनिमाइज होत चालल्या आहे पण सिव्हिल एक्सपांड होत चाललेत. तर त्यावेळेस मी हे केलं की जर सपोज मी बिझनेस करत असते तर मी घरी बसून पण पैसा कमवला असता माझा. आता अमृतवाहिनी कॉलेज असेल, गीतापी असेल, अकोले कॉलेजचे सर्व मुलं आपल्याकडे ट्रेनिंग घेतात. काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपण दुसरं आपल्याला सांगण्यापेक्षा ज्यावेळेस आपल्यातली एनर्जी आपल्याला समजती काय तर आपण कोणती गोष्ट करू शकतो. पण बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्हाला सॉफ्टवेअर येण्यापेक्षा पण प्रॅक्टिकली ज्यावेळेस कोरिलेट होतं त्यावेळेस त्या सॉफ्टवेअरचा यूज होतो. म्हणजे असं काही नाही की बिझनेस स्पेसिफिक आपण एज्युकेटेडच झालो पाहिजे आणि मगच बिझनेस केला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला बेसिक कोणती गोष्ट येऊ शकते. सपोज तुम्ही पोळ्या छान बनवत असू शकतात, एखाद्याला भाजी छान बनवत येत असेल, तुम्ही फक्त त्याच्यावरती ना इंटरेस्ट हे करा, फोकस करा आणि त्याला बिझनेस म्हणून आपण काय करू शकतो त्यासाठी ट्राय करत राहा. लेडीजनी ना ट्राय केला की ती गोष्ट सक्सेस होत चालते. पण मुलींनी असंही केलं पाहिजे की स्वतःला जो रिस्पेक्ट मिळवायचा आहे हा जर स्वतःलाच ठरवलं की आपल्याला मिळवायचा आहे तर जरी समोरच्याने दिला नाही तर तो स्वतः आपण घेण्याची आपल्याकडे ताकद पण तेवढी पाहिजे तेवढी. नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे शक्तीच्या कथा या नवरात्र स्पेशल पॉडकास्टमध्ये. आज आपल्या सोबत आहे इंजिनियर कोमल अक्षय नवले, ज्या की बी सिव्हिल, एम स्ट्रक्चर, RCC डिझायनर आणि सिव्हिल इंजिनियर ट्रेनिंग सेंटर यामध्ये ते व्यवसाय करत आहे. संगमनेरसारख्या ठिकाणी स्वतःचं ट्रेनिंग सेंटर उभं करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअर घडवण्याची संधी प्राप्त करून देणं खरंच खूप अवघड प्रवास आहे. चला तर मॅडमचा प्रवास पण जाणून घेऊया. सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांसाठी तुमचा परिचय करून द्याल का? नमस्कार, मी इंजिनियर कोमल अक्षय नवले. मी एक RCC कन्सल्टंट आहे. त्याचबरोबर सिव्हिल इंजिनियर ट्रेनिंग सेंटर म्हणून मी माझा एक छोटासा व्यवसाय संगमनेरमध्ये सुरू केलेला आहे. तुम्ही सिव्हिल इंजिनियर केलं, कॉलेज कुठे झालं, कसं झालं, प्रवास कसा झाला, त्याची जर्नी सांगाल? ओके, मी 2014ला माझं BE कंप्लीट केलं. त्यानंतर मी ॲज अ लेक्चरर म्हणून वर्क केलेले आहेत. जसं की जॉब मी विद्यानिकेतन असेल त्यामध्ये HOD म्हणून वर्क केलेले आहेत. पण ज्यावेळेस माझं ME कंप्लीट झालं म्हणजे मी ME स्ट्रक्चर झाले 2019मध्ये. पण मग ME स्ट्रक्चर झाल्यानंतर मला खूप सारे क्वेश्चन्स होते की स्ट्रक्चरमध्ये झाली आहे तर पुढं काय करायचं. तर मग मी माझं प्रॅक्टिशन RCCमध्ये केलं. त्यानं की RCC म्हणजे नेमकं काय असतं? RCC म्हणजे स्टील डिझायनिंगचं असतं. सिव्हिलमध्ये ज्यावेळेस आपल्याला एखादं स्ट्रक्चर उभं करायचं आहे तर त्यासाठी स्लॅब, कॉलम, बीम हे डिझाईनचं आपल्याला डिझाईन घ्यावं लागतं, जेणेकरून तुमचं स्ट्रक्चर हे सेफ आहे की नाही त्यासाठी आपल्याला एक RCC डिझायनर हे लागतो, अपॉइंट करावा लागतो. अच्छा, मग जे काही तुमची उद्योजकाची प्रवासाची जी सुरुवात झाली आहे ती नेमकी कुठून झाली सुरुवात आणि कशी झाली? 2019मध्ये ज्यावेळेस कोरोना आले, 2020मध्ये मी माझी प्रेग्नेन्सी राहिली. तर अगोदर मी लेक्चरशिप करत होते. तर त्यामध्ये मग आता प्रेग्नेन्सीमध्ये तर कॉलेज अटेंड करणं पॉसिबल नव्हतं. तर मग काय करायचं, तर ह्याच्यामध्ये मग मी ठरवलं की मला RCC प्रॅक्टिस करायची आहे. तर RCC प्रॅक्टिसमध्ये मी मंडलिक सरांकडे प्रॅक्टिस केली. माझी RCCचेच आहे आणि प्रॅक्टिस करता करता म्हणजे मी प्रॅक्टिस तर माझी चालूच आहेत. तर प्रॅक्टिस करताना मग हा विचार केला की माझा जो एक्सपिरियन्स आहे 2014पासून ते 2019पर्यंतचा तो लेक्चरशिपमध्ये होता. आणि जर आपण याला म्हणजे प्रॅक्टिकलला आणि थेरॉटिकल हे जर कंबाईन केलं तर अजून मुलांना त्याचा उपयोग होईल, म्हणून मग मी सिव्हिल इंजिनिअरिंग ट्रेनिंग सेंटर हे स्टार्ट केलं. म्हणजे माझी सुरुवात तिथून झाली, 2020पासून झाली. अच्छा, 2020पासून तुमची सुरुवात झाली आहे. आणि मग तुम्ही आधी लेक्चरशिप करत होता आणि त्यानंतर तुम्ही उद्योजकात म्हणजे एक बिझनेस वुमेन म्हणून आलात. मग तुम्हाला ॲज अ लेक्चरर म्हणून तुम्हाला म्हणजे छान वाटत होतं की ॲज अ बिझनेस वुमेन म्हणून? ओके, काय म्हणजे तुम्ही काय सांगाल की तुम्ही एक म्हणजे तुम्ही नोकरी केली पाहिजे की एक बिझनेस वुमन बनलं पाहिजे, काय सल्ला द्याल? मला असं वाटतं की तो आपण नेहमी व्यवसायच केला पाहिजे. म्हणजे मला ज्यावेळेस माझं 2014ला हे झालं, BE कंप्लीट झाली, तेव्हापासून इच्छा होती की नाही आपण बिझनेसमध्ये करू. कारण की सिव्हिल क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्या गोष्टी तुमच्या मिनिमाइज होत चालल्या आहे पण सिव्हिल एक्सपांड होत चालले आहेत. तुमच्या जर हायवे असेल हे वाढत जात आहेत. बिल्डिंग्स आपण जसं आधी एक रूम घेत असेल तर आता प्रत्येकाला वाटते 1 BHK पाहिजे किंवा माझा स्वतःचा बंगलो पाहिजे. तर सिव्हिल ही अशी फील्ड आहेत की याच्यामध्ये एक्सपांड होत जातं स्ट्रक्चर, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाढत जात आहेत. म्हणजे त्यावेळेसच मला असं वाटायचं की स्वतःचा बिझनेस मी स्टार्ट करायला पाहिजे. पण जसं फॅमिली बॅकग्राऊंडमुळं असं वाटलं की नाही ठीक आहे सध्या आपण काय करू, लेक्चरशिप जॉईन करू, म्हणून मी टेम्पररी ते चालू केलेलं असं. लेक्चरशिप स्टार्ट केली आहे. पण बिझनेस बेस्ट आहेत, बिझनेस इज बेस्ट. ओके,
सो मग तुम्ही आता बिझनेस करताय, मग बिझनेस करण्याची प्रेरणा नक्की तुम्हाला कुठून मिळाली? माझी प्रेरणा म्हणाल तर ज्यावेळेस आपण सपोज जॉब करतोय आणि आपल्याला ज्यावेळेस म्हणजे पैसे हवेत एखाद्याकडनं, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये असं वाटलं की समोरच्याकडनं कसं आहेत म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पैसे स्वतःचीच म्हणजे कमवण्याची हे असतात आणि एखाद्या वेळेस पैसेच नाही आपल्याकडे, आता काय करायचं? तर त्यावेळेस मी हवं हे केलं की जर सपोज मी बिझनेस करत असते तर मी घरी बसून पण पैसा कमवला असता माझा. आता मला कॉलेजला जर मी गेलेच नाही तर पैसा कुठून येणार? मग मी विचार केला की मी RCC घरी बसूनही प्रॅक्टिस म्हणजे करू शकते. माझं डिझायनिंग मी असं काही नाही की ऑफिसलाच गेले पाहिजे, मी घरी बसूनही माझं डिझायनिंग देऊ शकते असं. अच्छा, मग आता तुम्ही लेक्चरशिप पण केली आहे, मग तुमचं लेक्चरशिपमध्ये जेव्हा तुम्ही होते मग त्यामधून तुम्हाला काय शिकायला भेटलं ते काय सांगाल तुम्ही? ओके, लेक्चरशिपमध्ये मी स्टुडंट घडवण्याचंच काम केलं तेव्हा पण त्यावेळेस एक खंत होती की मी फक्त थेरॉटिकल शिकले होते. म्हणजे माझं BE झाले आणि मी जे शिकले तेच मुलांना शिकवायचंही होतं. पण जर सपोज प्रॅक्टिकली जर मला विचारलं की सांग जर प्लॅन काढायचा आहे किंवा RCC द्यायचं आहेत की फुटिंगच्या साईजेस वगैरे काय आहेत, वॉट एव्हर ज्या टर्म्स असेल सिव्हिल रिलेटेड, त्या मला प्रॅक्टिकली नव्हतं येत. म्हणजे मी थेरॉटिकली मुलांना कसंही सांगू शकत होते आणि मुलं कदाचित आयडियल पण म्हणत होते, मी HOD होते त्यामध्ये. तर पण स्वतःला खंत होती की आपल्याला प्रॅक्टिकल काही माहीत नाहीत. पण मग कोरोनामध्ये मला त्या गोष्टीचा पूर्ण बॅकअप भरून गेला. माझं प्रॅक्टिस पण झाली प्लस माझं प्रॅक्टिकल नॉलेज पण इम्प्रूव्ह झालं आणि त्याचाच मी फायदा घेत सिव्हिल इंजिनियर ट्रेनिंग सेंटरमध्ये मी खूप सारी मुलं पण घडवते. आता आपल्याकडे इंटर्नशिपचे जे मुलं असतात ते जसं अमृतवाहिनी कॉलेज असेल, गीतापे असेल, अकोले कॉलेजचे सर्व मुलं आपल्याकडे ट्रेनिंग घेतात. जे काही तुमचं लेक्चरशिप होतं त्यामधला आणि बिझनेसचं आहे. आता आपल्याकडे तुम्ही पाहताय की नवरात्री सारख्या सणांमध्ये स्त्री शक्तीबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रत्येक स्त्रीमध्ये एक पोटेन्शियल आहेत, फक्त ते आपण ओळखलं ना की हे सगळं काय पॉसिबल होतं. मला असं वाटायचं की आता सपोज मुलगा झाला आता काय आपलं करिअर स्टॉप होऊन जाईल, पण मग मी 6 महिन्यामध्येच लगेच स्वतःला कव्हर केलं की नाही मला स्वतःला RCCमध्येच प्रॅक्टिस करायची आहेत आणि आपल्याला स्वतःलाच प्रूफ करून दाखवायचं आहे की आपण काय आहे त्याच्यामध्ये. काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपण दुसरं आपल्याला सांगण्यापेक्षा ज्यावेळेस आपल्यातली एनर्जी आपल्याला समजती काय तर आपण कोणती गोष्ट करू शकतो. ओके, सो सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावं लागले असेल, भरपूर असे चॅलेंजेस तुमच्यासमोर उभे राहिलेले असतील, मग त्यांना तुम्ही कसे सामोरे गेले? ॲक्च्युली मी 6 महिन्यानंतर प्रॅक्टिस करायला लागले तर मुलाला सोडून यावं लागायचं, पण तरी पण मी प्रॅक्टिस केली असं नाही घेत. म्हणजे काही गोष्टीला आपल्याला म्हणतो सॅक्रिफायशन करावंच लागतं, प्रत्येक गोष्टीमध्ये सॅक्रिफिकेशन करावंच लागतं. मग त्या गोष्टीतून हे केलं. फॅमिली प्लस या दोन्ही गोष्टी करायचे म्हटलं की थोडंफार ॲडजस्टमेंट घरचे पण हे करतात, आपण पण केलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातात. आता मग ते ज्या काही तुमच्या अडचणी होत्या, समस्या होत्या, त्याला तर तुम्ही सामोरे जात होत्या, पण त्यामध्ये कोणीतरी असं असेल की ज्यांनी तुम्हाला मदत केली असेल, मग त्यामध्ये तुम्हाला कोणी कोणी मदत केली? सगळ्यात म्हणजे तर माझी फॅमिलीने सपोर्ट केला तर त्यामुळेच आहेत. पण RCCमध्ये ज्यावेळेस आता एक लेडीज आहेत ती RCCमध्ये कसं हे करल, त्यामध्ये मला महारुद्र कन्स्ट्रक्शनचे जे मंडलिक सर आहेत, म्हणजे मी त्यांच्याकडनं शिकले. त्यांनी खूप बेसिक गोष्टी मला सांगितल्या की म्हणजे कसं हे असतात. म्हणजे ट्रेनिंग जे आहेत माझं RCCची जी सुरुवात आहे त्यांच्यापासूनच झालेली आहे ती. ओके, आता तुम्ही पाहता की कुटुंब आहे आणि तुम्ही एक बिझनेस वुमन पण आहे, म्हणजे तुम्हाला कुटुंब पण सांभाळायचं आहे आणि ॲज अ सेम टाइम तुम्हाला काय करायचं, व्यवसाय पण सांभाळायचा आहे. मग ह्याचा बॅलन्स तुम्ही कसा हे करता, कसं सांभाळता? पहिलं तर टाईम मॅनेजमेंट पाहिजेत. माझं शेड्युलिंग असतं, जर सपोज उद्या मला हे वर्क करायचं आहे तर मग मला त्यासाठी किती वाजता उठणं गरजेचं आहे, कोणती गोष्ट किती वेळेत करणं गरजेचं आहे, त्यासाठी मी अगोदर माझा टाइम टेबल तयार करते आणि त्यानुसार ते फॉलो करते. जे काम आता तुम्ही उद्योजकीय क्षेत्रामध्ये आहात, तर उद्योजकीय क्षेत्रामध्ये असताना तुम्हाला कोणते धडे शिकायला भेटले? काहीतरी शिकायला भेटतंच, प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी ॲडव्हान्टेजेस असतात आणि डिसॲडव्हान्टेजेस असतात. मग तुम्हाला काय शिकायला भेटलं? प्रत्येक गोष्ट शिकायला भेटली तसं बघितलं तर. जसं की मला चांगले पण लोक भेटलेत, वाईट पण भेटतात. म्हणजे प्लॅनिंग करण्यापासून असेल की एखाद्याला डिझाईन द्यायची आहेत तर हिला काही येतं की नाही हे पण चेक केलं जातं. म्हणजे साईटवरती ज्यावेळेस आपण जातो की खरंच ही लेडीज आहेत, हिला काय माहिती की हे कसं फुटिंग करतात किंवा किती बाय कितीचं आहे ते, म्हणजे असं हे पण हे करतात. काही लोक चांगले पण भेटतात की अरे तू म्हणजे मुली तर नाही करत आहेत, तू या क्षेत्रामध्ये हे केली आहेत, तर ते इन्स्पायर पण करतात. हां, आता आपण बऱ्यापैकी पाहतोय की मुली नाहीच आहे सिव्हिल फील्डमध्ये, बऱ्यापैकी मुलं असतात साईटवर जायचं. मग ह्या गोष्टी तुम्ही कसं फेस केलं त्या गोष्टी? सिव्हिलमध्ये आता मुली येतात आहे, पण मग कसं RCC मध्ये कुणी नाही येत, जेंट्स लोक असतात जास्त.
आणि सिव्हिलमध्ये जास्त ऑफिशियल वर्क मुली जास्त प्रेफरन्स करतात, कारण की ऑफिशियल वर्कमध्ये कसं आहे की तुम्ही एकतर प्लॅनिंग करू शकता, इस्टिमेशन वगैरे करू शकता, पण साईटवरती गेल्यावर तुम्हाला ॲक्च्युअल फेस करायचे आहेत की एखादा प्रॉब्लेम आहे तो ॲक्च्युअल तुम्हाला सोल्युशन काय द्यायचं आहे हे आपल्याला तिथं जाऊन समजतं. तर प्रॅक्टिकली म्हणजे असं काही नाही की मुली करू शकत नाही, फक्त काय होतं की ॲटमॉस्फिअरिक तुमचं हे कसं आहे बिहेवियर सगळ्यांचं यावरती पण ते डिपेंड आहेत. जर ॲटमॉस्फिअरिक लोक चांगले असेल तर साईटवरती मुलीही जाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. नक्कीच. म्हणजे जसे लोक तिथे असतील अकॉर्डिंग टू दॅट. आता साईटवरती म्हटल्यावरती कारण की आपल्याला बेसिक म्हणजे सिव्हिलमध्ये ना तुम्हाला खूप बेसिक पासून लोक सांभाळावं लागतात, म्हणजे मजदुरांपासून तर डायरेक्ट तुमच्या हाय याच्यापर्यंत क्लायंटपर्यंत जे काय असेल त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार, म्हणजे आर्किटेक्ट असेल किंवा जे काय असेल अजून मजदूर असतात, सेंटरिंगवाले असतात, बांधकाम विभागातले असतात, म्हणजे प्रत्येकाला सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं. म्हणजे लिडरशिप इथे चांगली सांभाळावी लागते तुम्हाला. त्यांची लँग्वेज पण प्रत्येकाची वेगवेगळी असतात, म्हणजे काही ना फक्त हिंदीच येते. जर सपोज तुम्ही याला गेलेत की जे याचे भैया लोक वगैरे असतात हे करणारे, टाईल्स वगैरे लावणारे असेल किंवा प्लास्टरिंग वगैरे करणारे, त्यांच्यासोबत हिंदीच बोलणं गरजेचं आहे आपल्याला. आपण मराठीत बोललो त्यांना काही समजत नाही, मग त्या रिलेटेड आपल्याला त्यांच्यानुसार काही लोकांना मराठी येते, काहींना हिंदी, काहींना इंग्लिश, तिन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला त्यांना फेस करावं लागतं. आजवरचा तुम्ही एवढ्या दिवस ह्या फील्डमध्ये आहेत, मग आजवरचा अभिमानास्पद गोष्ट कोणती आहे? अभिमानास्पद एखादा क्षण शेअर करू शकाल? ओके. माझे ना प्रत्येक वेळेस एक बॅच असतात, जसं की सिव्हिलचं याच्यामध्ये ना डिप्लोमाचे स्टुडंट्स असतात माझ्याकडे. ज्यावेळेस मी त्या मुलांचं 3 महिन्यांचं ट्रेनिंग कंप्लीट करते आणि त्याला ज्यावेळेस मी सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करते त्यावेळेस मला तो अभिमानाचा स्पद वाटतो, कारण की ज्यावेळेस अगोदर असं वाटायचं की आपण फक्त शिकवत होतो, आता त्यांना डायरेक्ट घडवतो आपण, कारण की प्रॅक्टिकली 3 महिन्यांचं आपण नॉलेज देतो आणि त्यांना एवढा तरी कॉन्फिडन्स येतो की आपण सिव्हिल इंजिनियर आहेत आणि फ्युचरमध्ये आपण काहीतरी म्हणजे स्वतःला तयार करणार आहेत. ती गोष्ट मला तरी वाटते अभिमानास्पद. तुम्ही आता बोलले की त्यांना सर्टिफिकेट दिलं त्यानंतर मला अभिमान वाटतो. ओके. आणि मग तुम्हाला एवढं कॉन्फिडन्स आहे का की आपले जे विद्यार्थी घडलेत ते आपल्यासारखेच असतील की अजून पुढे जावे? काय वाटतं? पुढे जावं हे वाटतं. पुढे जावं वाटतं. म्हणजे काय वाटतं तुम्हाला? काय होतं असं काही नाही, म्हणजे ज्यावेळेस लेक्चरशिप होतं त्यावेळेस पण माझ्याकडे आता जे मुलं होते ते डायरेक्ट सरकारी नोकरी, म्हणजे सिव्हिलमध्ये तुम्ही गव्हर्नमेंट जॉबही तुम्हाला मिळतो. त्यातले माझे 2015च्या बॅचचे जवळपास 20 ते 1 मुलं गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. म्हणजे असं नाही मला कधी वाटलं की आपण गव्हर्नमेंटचे नाही झालो, मुलं कसे गव्हर्नमेंटमध्ये गेलेत. उलट त्यांच्याकडे बघितलं अभिमान वाटतो की अरे आपण याला शिकवलेले आहेत. हो नक्कीच. व्यवसाय तुम्ही या ठिकाणी आता व्यवसाय करताय, मग तुमच्या व्यवसायाची खासियत काय? म्हणजे व्यवसाय करण्याची काही तत्वे असतात, ती काय आहे? पद्धत कोणती आहे तुमची? आता जी सिव्हिल इंजिनियर ट्रेनिंग सेंटर जे आहे त्यात माझं एक हे की थेरॉटिकल बरोबर मी प्रॅक्टिकल पण देते. त्याचबरोबर म्हणजे थेरॉटिकलमध्ये तुम्हाला फक्त समजलंय की बिल्डिंग कशी हे करायची, उभी करायची, पण ते ॲक्च्युअलमध्ये कशी त्याच्यात टर्म्स असतात हे मी त्यांना प्रॅक्टिकलमध्ये सांगते. आणि 100% डेडिकेशनने माझं वर्क असतं. म्हणजे मी एक जरी स्टुडंट जर सपोज इंटर्नशिपला आला तरी मी असं नाही म्हणणार की मी नाही घेणार इंटर्नशिप किंवा ट्रेनिंग नाही स्टार्ट करणार असं. म्हणजे मला एक जरी असेल किंवा त्या ठिकाणी माझे 50 जरी मुलं असेल किंवा 100 जरी मुलं असेल तरी मी 100% डेडिकेशनने वर्क करते. म्हणजे 100% तर दिलेच पाहिजे. मग आता तुम्ही सांगा थेरॉटिकली पण घेतायत आणि प्रॅक्टिकली पण घेतायत. मग थेरॉटिकली जे तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे आणि तेच तुम्हाला काय करायचं असतं, प्रॅक्टिकली करायचं असतं. मग कधी कधी असं येतं का की तिथे जेव्हा तुम्ही थेरॉटिकली जे ड्रॉ केलंय ते प्रॅक्टिकलमध्ये कन्वर्ट करताना प्रॉब्लेम आले का तुम्हाला? कोणते कोणते प्रॉब्लेम फेस करावे लागले? नाही, ॲक्च्युअलमध्ये यामध्ये प्लॅनिंग नावाचं हे असतं, आम्ही प्लॅनिंग करतो. म्हणजे ॲटोकॅड सॉफ्टवेअर असतात, सॉफ्टवेअरमध्ये ॲक्युरसी येऊन जाते की आपल्याला कसं प्लॅनिंग वगैरे येते. साईटवरती ज्यावेळेस आपल्याला त्या प्रॉब्लेम फेस करायचे असतात तर त्याला भरपूर अल्टरनेटिव्ज पण असतात की ते कसे पुन्हा हे करायचे. मग तुम्ही कोणते कोणते सॉफ्टवेअर्स यूज करता? सिव्हिलमध्ये बेसिक सॉफ्टवेअर एक ॲटोकॅड, त्यानंतर रिव्हेट नावाचं आहे, रिव्हेट, स्केचअप असेल, हे झाली 3Dसाठी. त्यानंतर मी जे RCCसाठी यूज करते ते जे तो आपलं ETAB आहे, स्टॅड प्रो आहेत, RCDC आहेत. पण बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्हाला सॉफ्टवेअर येण्यापेक्षा पण प्रॅक्टिकली ज्यावेळेस रिलेट होतं त्यावेळेस त्या सॉफ्टवेअरचा यूज होतो ॲक्च्युअली माझ्या म्हणण्यानुसार असं आहे. कारण की तुम्ही जर आपण सपोज एखाद्याला मोबाईल चालवायचा शिकला,
नुसतं आपण शिकू असं नाही, पण त्याच्यामध्ये काही खूप कमांड अशा पण असतात की ते माहिती पण नसतात आपल्याला. ऍक्च्युअली तुम्हाला पहिल्यांदा ते सॉफ्टवेअर हँडल करता आलं पाहिजे. म्हणजे आम्ही ऍक्च्युअली काय शिकवतो, सॉफ्टवेअर तुम्हाला हँडल करायचं 15 दिवस फक्त हे करतो, त्यानंतर ते ऍक्च्युअली प्रॅक्टिकली कुठे यूज होतं आणि कसं यूज केलं पाहिजे हे शिकवलं जातं. म्हणजे ते सॉफ्टवेअर यूज केल्यानंतर तुमची बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन प्रॉपर. म्हणजे आता सपोज AutoCAD सॉफ्टवेअर घेतलं आपण, तर सॉफ्टवेअर तुम्ही 10 दिवसात पण शिकतात, पण प्लॅन कसा बसवायचा. सपोज तुमचं साईज दिली तुम्हाला, तर तुम्हाला रिक्वायरमेंट दिली 1 BHK दिला, 2 BHK, मिनिमम साईजेस किती असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण शिकवल्या जातात. आणि मग नंतर म्हणजे ॲक्च्युअल ते इम्प्लिमेंट होतं मग साईटवरती. नाही तर सॉफ्टवेअर येतं आणि प्लॅनिंगच जमत नाही, हा प्रॉब्लेम होतो. मग आम्ही ॲक्च्युअली फोकस आमचा प्लॅनिंगवरती असतो त्यामध्ये. अच्छा, म्हणजे पहिले प्लॅनिंगवर केलं पाहिजे. सॉफ्टवेअर तुम्ही मोबाईलवरती पण शिकू शकतात, म्हणजे कमांड्स वगैरे जे असतात त्या, पण ॲक्च्युअल प्लॅनिंग जर तुम्ही शिकले तर तुम्हाला स्वतःला प्लॅन काढता येईल तो. आता आपण पाहतोय की भरपूर असे सिव्हिल इंजिनियर्स आहेत, पण आपलं जे वर्क आहे ते लोकांपुढे दाखवण्यासाठी म्हणजे तुम्ही कोणती पद्धत यूज करता की नाही आपल्याकडे लोक अट्रॅक्ट झाले पाहिजे, आपल्याला बोलवलं पाहिजे? म्हणजे वर्क नाहीत माझ्याकडं, तसं बघितल्यावरती स्टुडंटचाच फीडबॅक हे येतो. आणि प्रत्येक घरात असं असतं की प्रत्येकाला घर बांधायचं असतं. आणि न्यू जनरेशनमध्ये ज्यावेळेस स्टुडंट हे करतात, म्हणजे स्वतःला घर हे करायचं आहे, तर त्यावेळेस घरच्यांना सजेस्ट करताना ते सांगतात की आपण मॅडमकडेच प्लॅन काढू, त्यांच्याकडनंच RCC डिझायनिंग घेऊ. आणि बेसिक मला असं एक वाटतं की RCCमध्ये ज्यावेळेस आपण हे करतो, म्हणजे काही लोकांचं असं पण असतं काही गरज नाही RCCचा, G+1 जर डिझाईन करायचं आहे, गौंडी ठेकेदार किंवा हे असं सेंटरिंगवाली, तर ते पण तुम्हाला स्टील सांगू शकतात की कसं येते. पण याच्यामध्ये काय होतं की जिथं गरज आहे तिथं आपल्याला स्टील देणं पण गरजेचं असतं, आणि जिथं गरज नाही तिथं आपण प्रोव्हाइड पण करत नाही. पण मग ज्यावेळेस सेंटरिंगवाल्यांचं हे होतं, सेंटरिंगवाल्यांचा आधीचा एक्सपिरियन्स असतो तो ते फॉलो करतात, आणि फॉलो करून मग एक्स्ट्रा स्टील जातं, जिथं गरज नसेल तिथं एक्स्ट्रा पण जाऊ शकतं. म्हणून मग आपण बेसिक गोष्टींकडे बघतो आणि RCC अवॉइड करायला बघतो. म्हणजे असं विलेजमध्ये वगैरे जास्त होतं, G+1 पर्यंत बांधायचं असेल तर. आता जेव्हा आपण बेसिकली ह्या फील्डमध्ये येतो, फ्रेशर असतो, तेव्हा भरपूर सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागत असतील, कारण की एक एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असतो आणि एक फ्रेशर असतो. मग तुम्हाला जे फ्रेशर आहे त्यांना कोणते चॅलेंजेस हे करावे लागतात? नाही, म्हणूनच आपण त्यासाठी ना जे फ्रेशर्स मुलं असतात त्यांसाठी 3 महिन्यांचं ट्रेनिंग असतं. ते ट्रेनिंग ज्यावेळेस ते घेतात त्यावेळेस त्यांना फ्रेशर म्हणून नाही, ते ॲज अ डायरेक्ट त्यांना एक्सपिरियन्स येतो की ॲक्च्युअल साईटमध्ये काय वर्क असणार आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तिथं जाऊन. म्हणजे त्यांनी हे 3 वर्षाचं ते 3 महिन्यांचं जे ट्रेनिंग घेतलं त्यानंतर ते फ्रेशर टॅग काढू शकतात का? हो, ऑफकोर्स, म्हणजे एक्झॅक्टली काढू शकतात. त्यांना साईटवरती खूप साऱ्या गोष्टी समजतात. म्हणजे आम्ही बेसिक पासून घेतो की जसं तुमचं टेप, म्हणजे मुलांना 3 वर्षाची डिग्री करतात, म्हणजे डिप्लोमा करतात, काही जण डिग्री पण करतात, पण त्यांना जर सांगितलं रूमची साईजेस किती बाय कितीची आहे तर त्यांना हेच नाही सांगता येत. म्हणजे त्यांना आम्ही बेसिक टेपपासून शिकवतो की टेप मेजरमेंट कसं घेतलं झालं पाहिजे, त्याच्यामध्ये फीट असतात, इंचेस असतात, सूत पण असतात. मुलांना फक्त कॉलेजमध्ये म्हणजे सिलेबसमध्येच तो पॉईंट्स असतात की MM-मध्ये किंवा मग मीटरमध्ये शिकवलं जातं. पण मग ॲक्च्युअल साईटवरती आपण बघतो काय याच्यामध्ये जे बांधकाम वगैरे करतात, म्हणजे आपल्या लोकल एरियात तरी फीट इंचेसमध्ये यूज होतात. मुलांना आम्ही बेसिकपासून त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. ड्रॉइंग कशी रीड केली पाहिजे, म्हणजे पूर्ण त्यांचा बेसिकली पूर्ण एक प्लॅन असतो, त्या प्लॅनला पूर्ण एक्झिक्यूट करून त्याचं इस्टिमेट वगैरे कसं काढलं गेलं पाहिजे हे पूर्ण ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं. आता आपण नवरात्रीमध्ये देवीची 9 रूपं असतात, त्या 9 रूपांना आपण आपल्या दैनंदिन जीवनात किंवा आपल्या कामामध्ये कसं आत्मसात करू शकतो? आपण जे काम करतो, सपोज आता लेडीज ज्या वेळेस काम करते ती एका वेळेस 2-3 गोष्टी हँडल करते. मुलाला सपोज तिचा अभ्यास घेणंच आहे, ते स्वयंपाक पण करणं आहेच आहेत, बाकीच्या गोष्टी आपला जर सपोज बिझनेस करत असेल तर त्याचं प्लॅनिंग करणं आहे, ते या सगळ्या गोष्टी तिचा हात 2 असतात, पण ती वर्क तसं बघितल्यावरती तिच्या पूर्ण 7 एक म्हणजे वेणी वर्क करत असते, एका वेळेस ती 3-4 गोष्टी हँडल करू शकते. आता तुम्ही बोलले की मुलाला पण सांभाळावं लागतं, मग तुम्ही जेव्हा बिझनेस बघता तेव्हा मुलांना टाइम भेटतो का तुमच्या द्यायला? नाही, मी त्यासाठी टाइम काढते, कारण की त्याचं शेड्यूल जसा म्हणजे त्यासाठीच तर म्हणजे मी माझं हे शेड्युलिंग असं केलेलं आहे. आता त्याचा जो टाईम आहे तो 10 वाजता जातो, 1:30 वाजता येतो, तर त्यानंतर पप्पांकडे असतो म्हणजे माझ्या सासऱ्यांकडे. त्यानंतर तो मी ज्यावेळेस कॉलेजवरून येते म्हणजे याच्यावरनं, तर त्यासाठी मी 2 तास देते. त्याचा अभ्यास पहिल्यांदा मी पूर्ण घेणार, त्यांनी काय केलं ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा बघणार. आणि सगळ्यात म्हणजे त्याची स्वतःचं एक असं असतं, त्याचं प्रत्येकाचं हे ठरलेलं असतं की त्याला मस्त टाईम असतात, तू ह्या टायमिंगमध्ये माझ्यासोबत खेळ, पप्पा याच्यासोबत ह्या टायमिंगमध्ये खेळतील, असं खेळण्याच्या याच्यामध्ये त्याचं पूर्ण हे असतं. तर पाहतोय आपण आजकाल जे लहान मुलं आहेत ना, बऱ्यापैकी लेडीज अशा असतात की ज्या वर्कर असतात आणि त्या काय करतात की आपल्या मुलांना दुसरीकडे सांभाळायला किंवा ट्युशन वगैरे लावतात. मग माझा असा प्रश्न आहे की आपल्या आईनेच मुलांना शिकवलं पाहिजे की ट्युशन लावले पाहिजे?
नाही, स्वतः शिकवलं पाहिजे. आता मी ही गोष्ट सांगाल तुम्हाला, मुलाला मी इंग्लिश मीडियममध्ये टाकलेलं होतं. ओके. पण तो फक्त 1च महिना गेला, त्यानंतर तो म्हटलं मला जायचंच नाही, इंग्लिश मीडियमलाच जायचं नाही. आता तो अंगणवाडीमध्ये आहे, तो आता 5 वर्ष रनिंग आहे त्याचं. ओके. त्यांनी मला म्हणजे आम्ही असं सांगितलं त्याला की ह्याच वर्षी तुला फक्त तिथे जायचं आहे, नंतर आपल्याला पुन्हा इंग्लिश मीडियमला जायचं आहे. म्हणजे मी फक्त मराठीतच शाळेत जाणार आहेत. आणि आम्ही मग ठरवलं की याला मराठीतच शाळेत शिकवायचं आहे. आणि त्यासाठी मी स्पेसिफिक त्यासाठी एक सेपरेट वेळ पण त्यासाठी ठेवला. त्याचा अभ्यास स्वतः घेतो आम्ही. मी जर सपोज नसले तर सासरे घेतात, दोघांपैकी कोणीतरी हे घेत असतात. आता भरपूर अशा महिला आहेत ज्यांना की त्यांचा पण बिझनेस माइंडसेट आहे. मग नवीन उद्योजक होणाऱ्या महिलांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? फर्स्ट आहे आपलं ना पॅशन ओळखलं पाहिजेत. म्हणजे असं काही नाही की बिझनेस स्पेसिफिक आपण एज्युकेटेडच झालो पाहिजे आणि मगच बिझनेस केला पाहिजे, असं काही नाही. तुम्हाला बेसिक कोणती गोष्ट येऊ शकते. म्हणजे आपलं पॅशन काय आहे. सपोज तुम्ही पोळ्या छान बनवत असू शकतात, एखाद्याला भाजी छान बनवत येत असेल, तुम्ही फक्त त्याच्यावरती ना इंटरेस्ट हे करा, फोकस करा आणि त्याला बिझनेस म्हणून आपण काय करू शकतो त्यासाठी ट्राय करत राहा. लेडीजनी ना ट्राय केला की ती गोष्ट सक्सेस होत चालते. म्हणजे आपण असं म्हणतो की काही नाही जाऊ द्या, काही हे म्हणजे होईल की नाही हे ते, पण ट्राय करत गेलं की तुमचा म्हणजे तुम्हाला जी गोष्ट पॅशन म्हणून तुमचा कधी बिझनेस होईल हे पण सांगता येत नाही. म्हणून नेहमी पॅशन जे आपलं पॅशन आहे त्याच्यावरती वर्क केलं पाहिजे. आता एक तुमच्यासमोर एक चॅलेंज देते. एक तर लेडीज आहे, ती खूप एज्युकेटेड आहे आणि तिच्याकडे एक पॅशन पण आहे. मग तिने एज्युकेशनला रिलेटेड त्याच्यावर जास्त करिअर केलं पाहिजे की पॅशनवर? फोकस कशावर जास्त केलं पाहिजे? एज्युकेशन पण नाही, तुमचं डिपेंड ऑन सिच्युएशन मला असं वाटतं. जर सपोज तुमचं पॅशन पण असेल आणि एज्युकेशन पण असेल, दोन्हीला सायमल्टेनियसली तुम्ही घेऊन हँडल करता. कारण की नुसतं एज्युकेशन कधी कधी आपल्याला तेवढं अचिव्हमेंट नाही देत तेवढं आपल्याला पॅशन देतं. सपोज आपली एखादी गोष्ट आवडीची आहे, ती जर करायची म्हटलं तर आपण कधीही करू शकतो. सपोज एखाद्याला फिरायला जास्त आवडत असेल तर कधी कॉल केला इथे का आपल्याला जायचं आहे तर येऊ शकते. पण एखाद्याला आवडतच नसेल तर तो अवॉइड करतो त्या गोष्टीला. पण मग त्या रिलेटेड जर तुमचं पॅशन असेल तर तुम्ही ऑब्वियसली ती गोष्ट ऑन द सिच्युएशन काही असू तरी पण आपण करतोच ते. ओके. आता पुढील 5 वर्षात तुम्हाला स्वतःला कुठे पाहताय तुमच्या व्यवसायामध्ये? काय असेल तुमचं चित्रीकरण? ओके. मी आता सध्या स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून माझं जे आहे ते स्टेट लेव्हलचं हे ते. तर प्रॅक्टिसला तर तसं बघितल्यावरती कमीच होते. आता इथून पुढे मला जे आहेत 5 वर्षात टॉपला तर हेच आहे. आणि माझं सिव्हिल इंजिनियर ट्रेनिंग सेंटर आहेत, मी अजून 5 ब्रांचेसमध्ये कन्व्हर्ट केलेले आहेत. मला त्या 5 ब्रांचेस अजून स्टार्ट करायचे आहेत. 2 ब्रांचेस आहेत माझ्या ऑलरेडी, आता अजून मी 3 ब्रांचेस माझं स्टार्ट करायचं. समाजातील ज्या महिलांच्या प्रगतीसाठी तुम्ही वैयक्तिक काय योगदान देऊ इच्छिता? तर असं बघितलं तर जे काय आहे ते, सपोज आता सिव्हिलचे ज्या मुली वगैरे असतात ते मी त्यांना इन्स्पायर हे करते की तुमची सिच्युएशन जर कशी असेल किंवा काही असेल तर त्यासाठी मी नेहमी तुमच्यासोबत आहेत. आणि इवन असं पण हे की RCC म्हणून असेल किंवा मग म्हणजे एक ट्रेनिंग म्हणून मुलांना ज्यावेळेस प्रोव्हाइड करताना पण आपण जे आहे ते जे वर्क करतो आहेत त्यांना प्रत्येक वेळेस जे आहे ते, सपोज मुली काय करतात की नाही मला पॉसिबल नाही, मी करू शकत नाहीत, त्यांना इन्स्पायर असेल किंवा मी स्वतः पण आता आमच्याकडे जे आहे ते ट्रेनिंग म्हणून मुलींनाच अपॉइंट करते, जेणेकरून मुलींना असं नको वाटायला की साईटवरती नाही किंवा सिव्हिल ही मुलींची ब्रांच नाहीत. म्हणजे तिथून माझी एक सुरुवात आहे. अच्छा, म्हणजे मुलींना पुढे नेण्याचं जास्त ट्राय करतात. कारण की मुली जर उभ्या राहिल्या स्वतःच्या पायावरती तर ऑब्विसली आपण कसं म्हणतो स्वावलंबी स्वतः झाल्या तर काही हे नाही पडत आहे असं. हो, म्हणजे मुलींनी पुढे गेलं पाहिजे. आता आपण पाहतोय की मुली ह्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, पण तरी पण आपण समाजामध्ये पाहतोय की मुलींना अजून पण कुठे कुठे काय केलं जातं, कमी लेखलं जातं खेडेगावासारख्या. मग तुम्ही त्या ठिकाणी काय संदेश द्याल? नाही, आपण इक्वॅलिटी जसं म्हणतो की पाहिजे इक्वॅलिटी, थोडंफार काही ठिकाणी नाही हे होते. पण मुलींनी असंही केलं पाहिजे की स्वतःला जो रिस्पेक्ट मिळवायचा आहे हा जर स्वतःलाच ठरवलं की आपल्याला मिळवायचं आहे तर जरी समोरच्याने दिला नाही तर तो स्वतः आपण घेण्याची आपल्याकडे ताकद पण तेवढी पाहिजे. तेवढी जर तुम्ही ठेवली तर ऑब्विसली मिळेल. असं काही नाही, प्रत्येक जण रिस्पेक्ट नाही देऊ शकत, आपण समोरच्याचं वागणं तर नाही बदलू शकत, पण स्वतःला जर रिस्पेक्ट द्यायचा स्वतः ठरवला तर ऑन दी सिच्युएशन कुठेही आपण स्वतःला रिस्पेक्ट घेऊ शकतो. नक्कीच. शक्तीच्या कथा या नवरात्र स्पेशल पॉडकास्टमध्ये कोमल मॅडम आपल्यासोबत सहभागी झाल्या, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आणि पुढील भागात भेटूया अशाच एका व्यावसायिक नवदुर्गेला. धन्यवाद.